24 तासाच्या आतमध्ये 1 डझन दारूच्या बाटल्या घ्यायच्यात, आपल्या घरामध्ये दिसतील अशा ठेवायच्या. दारू पिण्याची इच्छा जर झाली तर दारू बेलधडक प्यायची. मी कोणालाही दारू पिऊ नको म्हणत नाही. सर्वात पहिले ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे. माझ्या मागे सर्वांनी मंत्र म्हणायचा आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. चित्त एकदम स्थिर करायचं आहे. आपल्या मणिपूर चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या बेंबी जवळ मणिपूर चक्र असतं, तिथे आतून लक्ष केंद्रित करायचं आहे. आता आपल्या अनाहत चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. जिथे आपला छातीचा खड्डा असतो तिथे अनाहत चक्र असतं. आता आपल्या ज्ञान चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये ज्ञान चक्र असतं, त्यावरती आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. आता आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचे आहे. जो आपण श्वास घेतोय आणि सोडतोय त्यावरती आपले लक्ष पूर्णतः केंद्रित करायचे आहे. आता त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे व त्रिभुवनातील संपूर्ण जीवसृष्टी उत्पन्न करणारे श्री दत्त प्रभू आपल्या हृदयामध्ये प्रगट झालेले आहेत असं बघायचं आहे. उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, पालन करणारे विष्णुदेव आणि संहार करणारे महादेव त्रयमूर्ती रूपाने आपल्या हृदयामध्ये प्रगट झालेले आहेत. श्री दत्त प्रभू हृदयामध्ये प्रगट रूपाने बसलेले आहेत. पण दत्त प्रभूंची जी शक्ती आहे त्या शक्तीनं तुमच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनामध्ये प्रवेश करून श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं सहस्र चक्र, ज्ञान चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र, 7 चक्रांचा बॅलन्स झालेला आहे. शरीर पूर्णतः रिलॅक्स होत चाललेलं आहे. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं 7 चक्रांचा बॅलन्स करून तुमच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनामध्ये जे काही दारू रूपी विचारांची स्मृती होती, व्यसन रूपी विचारांची स्मृती होती, ती पूर्णतः या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे. ओम 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 शिव शिव शिव. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं
मनामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती होती, आत्महत्या रूपी विचारांची स्मृती होती, दुःख रूपी विचारांची जी स्मृती होती, दुःख रूपी विचारांची स्मृती पूर्णतः या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे. ओम 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 शिव शिव शिव. शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं किडनी, लिव्हर आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश केलेला आहे. किडनी, लिव्हर, फुफ्फुसामध्ये प्रवेश करून व्यसनामुळे जे जे काही इन्फेक्शन झालेलं होतं ते पूर्णतः या शरीररूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेलं आहे. शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेलं आहे. दुःख रूपी विचारांची स्मृती पूर्णतः नष्ट झालेली आहे. तुमच्या घरातील सदस्य नजरापुढे धरायचे सर्व श्री दत्त प्रभु हृदयामध्ये बसलेले आहेत. पण दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं तुमच्या घरामध्ये जे काही सदस्य आहे, घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनामध्ये प्रवेश करून वादरूपी विचारांची स्मृती पूर्णतः खेचून आणलेली आहे. घरातील सदस्यांच्या मनामध्ये जी काही वादरूपी विचारांची स्मृती होती ती पूर्णतः शरीररूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे. ओम 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 शिव शिव शिव. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं घरामध्ये जी काही बाधा होती, शेतामध्ये जी काही बाधा होती, बिझनेसमध्ये जी काही बाधा होती, मुलांच्या अभ्यासामध्ये जी काही बाधा होती ती पूर्णतः नष्ट केलेली आहे. त्रिभुवनामध्ये जे सर्वात श्रेष्ठ आहेत, ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत. पण दत्त प्रभूंनी जी काही शक्ती सोडलेली आहे त्या शक्तीनं बाकी कमाल केलेली आहे. तुमचे जे काही दुश्मन आहेत, शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणी असेल, उच्चाटन, जारण, मारण, भूत प्रेत पिशाचांनी केलेली जी काही पीडा असेल ती सर्व पीडा या शरीररूपी यंत्राद्वारे ते खेचून आणलेली आहे. ओम 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 शिव शिव शिव. शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे. श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत. पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं तुमच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनामध्ये प्रवेश करून शरीरामध्ये ज्या काही 72,000 नाड्या आहेत त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. शरीरातील सर्व रक्ताची पूर्णतः शुद्धता केलेली आहे. शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे. शरीरामध्ये जे काही कापरे होते ते पूर्णतः बंद झालेले आहे. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे. मनामध्ये प्रवेश करून व्यसन रूपी विचारांचा पूर्णतः या मनाला विसर पाडलेला आहे. ओम 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 शिव शिव शिव. दोन्ही हात वरती करायचे आहेत.
दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत 3 वेळेस. डोळे उघडताना स्वतःचे हात स्वतः बघायचे आहे. डोळे हळुवारपणे उघडायचे आहे. इकडे लक्ष द्या. आता दारू सोडायची का पण सगळ्यांना? आता इथे असं आहे, दवा तुम्हाला दिलेली. दवा म्हणजे काय? आयुर्वेदिक औषधी. समजा तुम्हाला इथे आणले, इथं आणल्याबद्दल तुम्हाला राग आलेला असेल, जबरदस्तीनं तुम्हाला आणलेला असेल, राग घरी जाताना समजा तुम्ही हे औषधी घेतले, रस्त्याने फेकाटून दिले. औषधी किड्याना खाऊ, मुंगीना खाऊ, कशा नाही खाऊ, औषधी तुम्हाला लागू पडणार. ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत सर्वांचा आत्मा एकच आहे. तसेच पुरातन काळामध्ये काही डॉक्टर नव्हते. पुरातन काळामध्ये शक्तिपात केला जायचा. शक्तिपात म्हणजे एक प्रकारचं ऑपरेशन होत असतं. मी तुमचा सुद्धा शक्तिपात करणार आहे. दवा जर खाल्ली, दवा खाल्ली तर दारू पिण्याची इच्छा होणार नाही. आणि दवा जर नाही खाल्ली, दारू जर पिले तर शक्तिपातचा असं आहे, दारू वरून पिली तर खालूनच पडणार डायरेक्ट. आता इथून घरी गेल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये 1 डझन दारूच्या बाटल्या घ्यायच्यात. आपल्या घरामध्ये दिसतील अशा ठेवायच्या. दारू पिण्याची इच्छा जर झाली तर दारू बेलधडक प्यायची. मी कोणालाही दारू पिऊ नको म्हणत नाही. इच्छा झाली तर बेलधडक दारू प्यायची. आत्मा म्हणजे तोच खरा परमात्मा आहे, जो आपल्या शरीरामध्ये आहे, तोच खरा परमात्मा आहे. इच्छा झाली तर बेलधडक प्या. आत्म्याला म्हणजे परमात्म्याला तळतळू नका. मी कोणाला पेय म्हणत नाही आणि पिऊ नकोही म्हणत नाही. पत्नीचं कर्तव्य असतं पतीची सेवा करणं. पती जर दारू प्यायची जर म्हटला तर घरामध्ये टेबल मांडायचा, खुर्ची मांडायची, शेंगदाणे फुटणे चकना दारू वतून द्यायची प्यायला. नाही म्हणायचं नाही. ते एकदा पिऊन बघतील, 2दा पिऊन बघतील, 3ऱ्यांदा नको म्हणतील. ही दवा खाल्ली तर पिण्याची इच्छा होतच नाही, पण नाही खाल्ली तर होणार. बरोबर आहे का नाही? जर नाही खाल्ली तर होणारच. आणि मी सांगितल्याप्रमाणे घडणार. 30 सेकंद डोळे बंद करायचे. फक्त डोळे बंद करा. फक्त डोळे बंद करायचे. तुम्हाला काहीच नाही करायचं. नाही केलं तर माझं थोडंच नुकसान आहे. शिव शिव शिव. डोळे उघडायचे परत. आता सांगितल्याप्रमाणे नियम पाळायचे. लक्षात ठेवा, तुमचा अजून नंबर झालेला नाहीये. तुम्हाला इथून संध्याकाळी 5:30 वाजता जाता येईल. 5:30 वाजेपर्यंत आपली प्रोसेस चालती. प्रार्थना आहे. आता प्रार्थना झाल्यानंतर परत दुपारी संकल्प असतो, तो घेऊनच जायचा आहे. तेव्हा मी बोलल्याप्रमाणे 100% घडल. तसंच दारू प्यायला तर फुल परवानगी आहे, पण नॉनव्हेज खायला परवानगी नाही. नॉनव्हेज खायला चालत नाही. नॉनव्हेज जर खाल्लं तर तुम्हाला 1% मी गॅरंटी देऊ शकत नाही. दारू सुटन, पण मग 4 महिने 2 महिने सुरुवातीला तर कमीत कमी काही दिवस पथ्य धरावं लागल. कमीत कमी 3 खेटा होईपर्यंत तुम्हाला पथ्य धरायचं आहे. नंतर धरा नका धरू तुमची इच्छा राहिली, पण 3 खेटा होईपर्यंत पथ्य धरायचं आहे. दुसऱ्या वेळेस अभिषेक करायचा आहे. दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस हवन करायचं आहे.
सांगितलेले नियम व्यवस्थित पाळायचे आणि इच्छा झाली तर दारू प्या, बाहेर वडापाव सुद्धा खायचा नाही, पथ्य व्यवस्थित धरा. बाकी माझं दुसरं काही म्हणणं नाही. मी देवाची विभूती सुद्धा तुम्हाला इथंच खायला देणार आहे. का देणार? परत देवाला म्हणाय नको माझी विभूती खाली नाही म्हणून गुण नाही आला. हा ना लवकर, देवाची विभूती इथंच खायला देणार, इथंच खायची. तुम्हाला पिशवी दिली पण घरी जाऊन नाही खाल्ली, मग काय करायचं? परत देवाला म्हणाय नको माझी विभूती नाही खाली. सगळं फायनल, पण घरी जाऊन पण विभूती खायची. तुमचं कापरं वगैरे पूर्ण बंद झालेलं असं बघा. आता ते कापरं होतं ना का, ते नाही पेले हो, अल्कोहोल कमी पडतं, पाहून घ्या. अंगारा खाऊन घ्या लगेच, टाइम टेबल नाही. ते काय बाहेर जाऊन थोडं खायचं. दुःख मांडायचं, दुःख वाटून द्यायचं, इच्छा झाली तर दारू प्या. आपल्या आतमध्ये जो परमात्मा आहे त्याला तळतळू नका. बाहेरचा देव कोणा बघितला? बाहेरचा काल्पनिक आहे, आतला खरा आहे का नाही आहे? देवकडे आपल्या आतमध्ये. बाहेरचा देव बघितलाय कोणी? बघितलाय पण सगळ्यांनी नाही बघितला, प्रत्येकाला नाही दिसत. संध्याकाळी 5:30 वाजता तुम्हाला जाता येईल, लक्षात ठेवा. कुणाचं कापरं होत असेल तर मला इथंच सांगा. कापरं 100% बंद झालेलं आहे आणि होत असेल तर मला लगेच सांगा. इथं असं असं होऊ राहिलंय, कापरं होऊ राहिलंय. तुमचा नंबर पहिला का घेतो मी? कारण प्रार्थना संकल्प प्रोसेस राहते. तुम्ही लोक काय करता? प्रार्थना संकल्प सोडून गावात पळता दारू प्यायला, म्हणून पहिला नंबर या असं राहतं ते. आणि नंबर घेतला म्हणजे कुणाला चक्कर येऊन पडत नाही, कुणाला अल्कोहोल काही पडत नाही. काहींना चक्कर येऊन पडतं ना ते दारू नाही पेलो, त्याच्यामुळे पहिला नंबर घेतो. हे बा, फक्त असं कल्ल्याला बोट लावायचं दोन्ही आणि वास घ्यायचा. कल्ल्याला बोट लावायचं. कल्ले कल्ले कुठे आपली इकडे राहिले साईडला, डोळ्यात कुठे बोटा काढायचा काही काही. वास घ्यायचा असा लांबून, नाकाला नका लावू, नाकाला लावू नका. त्याच्यामध्ये काही नाही, लसूण आहे फक्त, बाकी काही दुसरं आयुर्वेदिक आहे ते काही. नाकात बोट नका लावू. सांगितलेलं लक्षात असू द्या. 3 वेळेस यायचं. ज्यांची हवन करण्याची परिस्थिती नसल, दुसऱ्या वेळेस अभिषेक करावा लागतो. एक पण अभिषेक करायचा. तिसऱ्या वेळेस हवन असतं. ज्यांची परिस्थिती नसल त्यांच्यासाठी अमावस्याला हवन फ्री असतं. तुम्हाला तुमचा दोष जाण्यासाठी ते हवन मी स्वतः करत असतो. त्याच्यामध्ये पितृदोष, काल सर्पदोष, नवग्रह बाधा, देवदेवतेंचा कोप, पूर्वजांचा काही शाप असेल, शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणे, उच्चाटन, जारण मारण, ज्या काही बाधा असतील, 350 प्रकारच्या बाधा त्या हवनमध्ये जात असतात. जो तुम्हाला दोष असतो, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांचा खर्च मी स्वतः करीत असतो. संकल्प करून बसित असतो आणि मी स्वतः ते हवन करीत असतो. तुम्हाला फक्त ऐकायचं असतं.